श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायण करताना दत्त महाराज आपली परीक्षा घेतात का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. तर हो, 100% हे संकेत तुम्हाला मिळणार. गुरुचरित्र पारायण करत असताना खूप काही आपणाला संकेत मिळत असतात. तर त्यापैकी एक असं की मैत्रिणींनो, जेव्हा केव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात, तर त्यावेळेस काय होते, ज्या ठिकाणी, ज्या जागेवर, ज्या घरात, जिथे कुठे पारायण चालू असते, तेव्हा त्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपात महाराज तिथे उपस्थित असतात. खरंच सांगते, आपण जेव्हा गुरुचरित्र पारायणाची मांडणी करतो चौरंगावर, तेव्हा आपण बरेच जण साईडला पण पाटावर स्वच्छ असे आसन त्यावर पाटावर अंथरले जाते. कारण कारण का अंथरतात हे तुम्हाला माहीतच असेल. कारण आपण पारायण पठण करत असताना महाराज त्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपात त्या पाठावर बसून ऐकत असतात आणि तिथे असतात. पारायण आपण संकल्पयुक्त करत असतो. याच काळात दत्त त्यावेळेस पण बघत असतात की खरंच मनापासून हे करत आहे का, की उग इच्छा आहे म्हणून, कोणी म्हणालं आहे म्हणून करते का, ही सुद्धा ते परीक्षा घेत असतात. त्यांची इच्छा आहे की खरंच मनापासून करत असेल माझा भक्त, तर ते खूप चांगल्या प्रकारे आपली परीक्षा घेऊन बघतात. संकल्प केला आहे हे पाडण्यासाठी क्षमता आहे का, यामध्ये हे सर्व काही दत्तगुरू बघत असतात. मनापासून करण्याची जिद्द आहे का, हे पण दत्तगुरू बघत असतात. हे दत्त महाराज खरंच बघत असतात. दुसरी गोष्ट काय, जी गोष्ट हवी आहे त्यासाठी संकल्प केला आहे, खरंच तळमळ आहे का, जी गोष्ट हवी आहे त्यासाठी ह्या भक्ताची खरंच तळमळ आहे का, की पारायण करण्याची. त्याचबरोबर आपण आपल्या घरात पारायण करणार असाल तर त्या ठिकाणची निगेटिव्हिटी पॉवर पारायण करण्यापासून तुम्हाला थांबवणार. जेव्हा आपण जे पारायण करणार आहोत, ज्या ठिकाणी करणार आहोत, ज्या घरामधील जी जागा आहे त्या ठिकाणी एखाद्या वेळेस निगेटिव्ह पॉवर असेल तर ती आपणाला पारायण करण्यापासून नक्की थांबवणार. हे 100% खरं आहे. बऱ्याच ताईंना हा अनुभव आलेला आहे, घडलेला आहे आणि त्यांनी शेअर केलेला आहे. त्यामुळेच मी तुम्हाला हे सांगत आहे. आता तुम्ही करत असताना पण तुम्हाला नक्की अनुभव येईल. आपल्या शरीरातील निगेटिव्ह शक्ती, त्याचबरोबर आपल्या घरातील निगेटिव्ह पॉवर आपणाला पारायण करण्यापासून मन विचलित करणार. ही जी वाईट शक्ती बाहेर पडते जेव्हा आपण पठण करतो. प्रत्येक शब्दागणिस जे आपण वाचत असतो तेव्हा वास्तुदोषसुद्धा निघून जात असतो. वास्तुदोष जेव्हा बाहेर जाण्यास पडतो आपण वाचताना, तेव्हा तो आपणाला त्रास देऊनच जात असतो. पारायणातील जी पॉझिटिव्ह शक्ती असते ती या निगेटिव्ह पॉवरवर मात करत असते. निघून जाण्यासाठी हे पारायण आपण करू नये म्हणून खूप त्रास देत असते. बऱ्याच काही गोष्टी घरात घडत असतात की काही नसताना घरामध्ये उगाच भांडणं होतात. काही ना काही घडतच जाते. पण आपण थांबायचे नाही, कारण निगेटिव्ह पॉवर आपल्याला पारायण करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. घरात वादविवाद होणार, काही कारण नसताना घरात वादविवाद होणार हे वाईट शक्ती घडून आणत असते. कारण सहजासहजी ही वाईट शक्ती घराच्या बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी घरात काही ना काही घडून आणण्याचा प्रयत्न करते. परंतु आपण पारायण करण्याचे सोडायचे नाही. जाण्यासाठी हे करत असते, मध्येच पारायण सोडायचे नाही. त्यानंतर पॉवरफुल पारायण करताना हे घडत असते, कारण हे जे पारायण आहे ते खूप पॉवरफुल असे हे पारायण आहे. पारायण करण्याच्या वेळी झोप येते. एखाद्या वेळी आपणाला पारायण करायचे आहे आणि जाग येत नाही. असे काही ना काही घडत जात असतं. त्याच्यासाठी आपण डगमगायचं नाही की अरे मी आता कसं करू, काय करू. ही निगेटिव्ह पॉवर असते जी आपल्या अंगामध्ये असते. जे रोजच्या बोलण्यात वाईट वगैरे आपण बोलतो, ही पण एक निगेटिव्ह पॉवरच असते. तर असे आपण खूप शक्तिशाली पॉवरफुल असे हे जे आपण पारायण करणार आहोत तेव्हा ह्या गोष्टी घडत राहणार. त्याच्यासाठी आपण लगेच घाबरून जायचं नाही. घरात
खूप भांडणं होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्यावर दोष आपण देतात की नाही हे पारायण करायलात म्हणून असं व्हायलं. तसं काही नसतं. एक निगेटिव्हिटी असते आणि ती आपणाकडून अशा काहीतरी गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. असे पारायण केल्याने वगैरे काही घडत नाही. पारायण केल्याने जी निगेटिव्ह पॉवर आहे ती जाण्यास खूप आपणाला बाहेर जाण्यास मदत होते. त्याच्यासाठी हे पॉवरफुल जे पारायण आहे हे आपण मनापासून करावे. हेच मनापासून करण्यासाठी दत्त आपली परीक्षा घेत असतात. हीच परीक्षा असते की घरातील जी निगेटिव्ह पॉवर आहे आपणामधील आहे ते निघण्यासाठी आपण मध्येच सोडतो की काय. हेच दत्तगुरू आपले 3 ते 4 दिवस खूप आपली परीक्षा घेत असतात. काही ना काही कंटाळा येणं, झोप न येणे आणि आपणाला पारायण करायचे आहे सकाळी लवकर, तर त्या टायमिंगला मुद्दामून आपल्याला जाग न येणे, अशा प्रकारे काही ना काही घडत असते. त्यासाठी आपण डगमगून जाण्याची शक्यता नाही. त्यासाठी आपणाला हे पॉवरफुल जे पारायण आहे ते करायचं आहे आणि त्याचं चांगल्या प्रकारे आपण त्याचं उद्यापन पण करायचे आहे. अशा प्रकारे आपणाला गुरुचरित्र पारायण करताना हे आपणाला जे संकेत आहेत हे मिळत असतात. जर तुम्हाला यातील कोणताही संकेत तुम्हाला मिळाला असेल तर नक्की माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की तुम्ही शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.